आज होणार आहे का? कोण आहे का आता? येतील का लवकर? फोन कर बाबा. जरी असली तरी लांबचा पल्ला आहे तुमचा. चांगला फटका यावेळी कमलाकरच्या बॅट मधून अगदी फुटवर्क बदलला, पोझिशन बनवली आणि तदनंतर ताकदीनुसार दिशा देण्यात फटका खेळलाय. अफलातून बॅटिंग लाईन. कमलाकर आपण पाहतोय आल्या आल्या टोकलाय षटकार. सागरला दाखवलेत आता रात्रीचे तारे दिवसा, कारण पहिल्याच बॉलवरती सागरने दाखवले होते ते मात्र जयेश नावाच्या बॅटरला हे तारे, परंतु आता मात्र हेच तारे अगदी कमलाकर वनडाऊन वरती येत असताना दुसऱ्याच बॉलवरती ठोकलाय खणखणीत ब्रँडेड सिक्सर. चांगला फटका टॅप करून केले गेले. क्षेत्ररक्षक तैनात. गॅपचं सिलेक्शन फार गतीने, अगदी बॉल थांबणार नाहीये. सुंदर सिलेक्शन पाहायला मिळालं. गॅप शोधले आणि फटका दिला डिफेक्टचा रिझन अलॉंग दी कार्पेट. येतोय चौकार. चौकाराची रणनीती. अगदी पहिल्या सामन्यामध्ये अश्विनी 11 नेवाली टीम फार चांगला सामना खेळताना दिसून आले गारपोलीच्या विरोधात, परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर आता ती बॅटिंग पहिली नाहीये, इथे मात्र फिल्डिंग आले वाटायला अश्विनी 11 नेवालीच्या. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय टॉस जिंकून सुद्धा दुलावाडी टीमने मैदानात स्वीकारले बॅटिंग. आणखी एक चांगला फटका. वाटप फार चांगली बॅटिंग लाईन मी तर म्हणेल. नशिबाची साथ सुद्धा कमलाकर साठी सज्ज झाली होती. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने टोटल 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी चांगली जमेची बाजू आहे. पॉइंटला कव्हर करत होते. शॉर्ट थर्डमॅनला बॉल रवाना झाला, एक बॅकअप जरूर आलं, तदनंतर फिल्डिंग पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा प्लीज. अश्विनी 11 नेवाली टीम. एक सामना आज अतिरिक्त आहे. सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 5 बॉलचा थरार संपलाय आणि धावसंख्या मात्र स्थिरावले ती 12 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आता संपुष्टात येताना दिसेल. KTC लाईव्ह, क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा सगळ्यात मोठा संगम या कर्जत तालुक्यात. अगदी सुगीचे दिवस, मग बैलगाडा शर्यती असू द्या, अन्य कोणते कार्यक्रम असू द्या, क्रिकेटचं मैदान, हे कबड्डीचं मैदान गाजवून सोडणारी अजिंक्य पवारची संपूर्णपणे टीम या ठिकाणी पाहायला मिळते. षटक संपलाय. डॉट बॉलची सांगता. 12 धावा, 1 विकेटचं नुकसान. प्रीतम आपण पाहतोय या ठिकाणी सांघिक कुड्यातला दुसरा स्पेल हाताळतोय. वैयक्तिक पहिला स्पेल त्याच्या वाट्याला. पियुष आपण पाहतोय सध्या लेफ्ट हँडेड बॅटर. फटका उचलण्याचा प्रयत्न, अगदी जागेसाठी सज्ज झाले, फटका लगावत होते, परंतु या क्षणी आलाय डॉट बॉल प्रीतमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट.
क्रिकेट आहे मित्रांनो, अगदी विचारपूर्वक संयमी वृत्तीने हा खेळला जाणारा खेळ, बुद्धी आणि शक्तीचा संमेल म्हणजे क्रिकेट. पुल्लर लेनचा वापर, अगदी पुलटॉस बॉल होता. इकडे आड आणि तिकडे वीड. जर मला वाटतंय हा डायरेक्ट हिट केला असता तर कमलाकरला परतीचा प्रवास करायला भाग पडला असतं. हिट केला गेला नाहीये. फिल्डरला पाहण्यात जरा थोडीशी दिरंगाई झाली, परंतु अशा सिच्युएशनला बॉल हिट केला असतं तर मला वाटतंय फलंदाज कमलाकर बाद झाले असते. असो, क्रिकेट आहे. आखूड टप्प्याचा बॉल, समाचार घेतलाय, प्रॉपर टायमिंग सजवलाय. आपल्या बॅटिंग झोन मधून, पिचच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. जमेची बाजू आपण पाहतोय मैदानात. हा षटकार पियुषच्या बॅटमधून जरा आलाय. अगदी क्रिएट करायचा आहे सामना मोठ्या धावसंख्येचा. धुलेवाडी टीमला प्रयत्न तसेच आहेत. फार चांगला बॉल, अगदी यष्ट्यांच्या नजीक, आणि तदनंतर हा बॉल सरळ कीपरच्या हातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कशाला वाईट खेळतोय कुठं पोझिशनला. पोझिशन कोणती आहे, खेळतोय तर कसा वाईट मागितलं मला. इथे सुद्धा बाल बाल बचावलाय पियुष. इथे आलाय डॉट बॉल. आपलातून गोलंदाजी मी तर म्हणाला प्रीतमची लास्ट बॉल आहे. अगदी पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, परंतु प्रीतमने एकच षटकार दिलाय आणि बाकीचे 4 बॉल डॉट पाहायला मिळत आहेत. शांततामय वातावरणात अगदी जसा थंडीचा कडाका चालू आहे तसाच उन्हाचा कहर सुद्धा दुपारच्या दरम्यान पाहायला मिळतोय. चांगला फटका यावेळी मात्र अगदी शरीराला झोकून दिलाय. कॉन्फिडन्स लेवल. बॉल जातोय तो मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. सिक्सर. चोवीस धावा 2 षटकांच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर असेल पहिल्या इनिंगची. चला, चर्चासत्र नकोय सध्या. मी तर विनंती करेल आपण फिल्डिंग सेट करा बॉल येईपर्यंत. नेवाळी टीम धोत्रे टीमचे आकाश, आपण आपली मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंचाकडे या. निवास आपण पाहतोय. सांगी कोड्यातलं तिसरं षटक घेऊन आलाय. 12च्या सरासरीने प्रति षटक या धावा कुठल्या गेल्यात. पहिल्या षटकात सुद्धा 12 आल्या, द्वितीय षटकात सुद्धा 12. हे तिसरं षटक. चांगला बॉल, अगदी राईट हँड ब्लॉकल ज्याला म्हटला जातो. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. खेचण्याचा प्रयत्न कमलाकरचा जरूर झाला, परंतु सरळरित्या बॉल कीपरच्या हातात आपण अनुभवलाय.
चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु बॉल गुंगारात येईल. बॉल जाईल वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या उंचीवरून 4 धावांसाठी डीप एक्स्ट्रा रिजन येतोय. पुन्हा एकदा चौकार. गॉगल चांगला आहे रे, एक नंबर गॉगल मस्त आहे. वरचा तो वरचा मला चांगला शोभून दिसेल. अंद्रे मला चांगला दिसेल शोभून. अजिंक्य बोर्डाला नाही दिसणार. चांगला फटका, पुन्हा एकदा कमलाकरची तलवार चालली आहे. बॉल जाईल लॉंग ऑफ रिजन वरून सीमा रेखा पार. कमलाकर ब्रँडेड सिक्सर. षटकार आलाय, षटकाराने रणनीती बदलली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप पर्यंत 34 या आकड्यावरती. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अनोखा संगम नेक्स्ट बॉल. फटका सजवलाय जरूर पॉइंटच्या डोक्यावरून, परंतु इथे बॉलने दिलाय गुंगारा. बॉल जाईल पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी. कमलाकरच्या बॅट मधून तलपती तलवार आज मैदानावरती चालली गेली आहे. इथे येतोय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 38 या आकड्यावरती. 38 रनचा स्कोर बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगसाठी. थोडा आता अश्विन इलेव्हन नेवाले संघ संकटात जरूर आलाय, कारण इथे पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरी 12ची जरूर होती, परंतु या ठिकाणी ही सरासरी 4 बॉलमध्ये आगेकूच करताना जरूर दिसले. अगदी या सरासरीचा विचार करायला गेलं तर या 4 बॉलमध्ये पहिला बॉल डॉट येऊन 3 बॉलमध्ये मोठे फटके, म्हणजे या 3 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज निवासने. आउटसाइड द ऑफ स्टंप आणखी एक करामत, आणि इथे होतोय घडतोय का चमत्कार. याच चमत्कारला नमस्कार करायला लावणार का कमलाकर ते पाहूयात. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला तर आणखी जमेची बाजू त्यांच्या पत्त्यावरती जरूर पडते. निवास पहिली गोलंदाजी जर म्हणायला गेलं तर सर्वात चांगली झाली जरूर, परंतु मोठे फटके रोखू शकले नाहीत. परंतु या ठिकाणी चुकीची गोलंदाजी अगदी तुम्हाला बॅकफुटवरती घेऊन जाऊ शकते. आणखी एक चांगला फटका, यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. येतोय कमलाकरच्या बॅट मधून डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरचा कणकणीत सिक्सर. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धुलेवाडे टीमच्या बॅटिंग लाईनची अपेक्षा तितकी जरूर होती. अगदी 36+ धावा त्यांना कमवायच्या होत्या. 12ची सरासरी होती, ते 2 षटकांमध्ये राखली सुद्धा, परंतु आता हा स्कोर अगदी उंची गाठताना दिसून येतोय. फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे ऑफिशियल हा डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या. सॉफ्ट डिसिजन काय ऑफिशियल तुमचं पहिलं? नॉट आउट आहे का? चला
आम्ही आमच्या पद्धतीने चेक करू. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय रिव्ह्यू आज नव्हता, ही विनंती आहे. जर क्लिअर असेल तर आम्ही काहीतरी करू. चला, पहिल्याच धावेसाठी फलंदाज नॉट आउट आहे. या 4 धावा येतील. फार मोठी चुकी, चौथी पण झाली दादूस. किती धावा आहेत पंच? 3 का 4? 3 का? ओके ओके. चौथीला आउट आहे का? ठीक आहे. फार मोठ्या चुका झाल्या त्या अश्विन एलेवर नेवाले टीम कडून. शेवटच्या क्षणी इतकी मोठी चुकी.